नमस्ते. हॅलो. हॅलो. यांचं स्पेशल हे यूट्यूबर आहेत आणि ते सुद्धा आहेत हे प्रीमियम यूट्यूबर आहेत. आम्ही आपले छोटेसे छोटासा नन्हासा प्यारासा यूट्यूबर. हे सगळी यूट्यूबरची लाईनच लागलेली आहे. आणि आमच्या इथे गाव आहे तळा रायगड म्हणून. तर इथे आम्ही छोटीशी होळी रचलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही होळी लावणार आहोत. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनल माझा जो आहे छोटासा त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तसेच बाजूला एक हे दोघंही उभरते सितारे आहेत. इकडे शारदा केतकर म्हणून यांचा एक यूट्यूब चॅनल आहे. तिथे लावण्या म्हणून आहे. लावण्या तिथे त्यांचा डान्स वगैरे सादर करते किंवा त्यांचा चांगला मोठा चॅनल तो सुरुवात होत आहे. तसंच हे पण फ्री प्रमोशन करता. हा, तर हे आपले कोकणी भाऊ म्हणून आहेत स्पेशल. पाहिजे स्पॉन्सरशिप हे केल्याबद्दल. नंतर @धनेश केतकर म्हणून यांचा पण एक यूट्यूब चॅनल फेमस आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की असाच दिसतो आणि असंच राहतो. नाही असं काही नाही, हे गावाकडे असंच असतं. आणि बघा एकाच होळीला 4-4, 5-5 यूट्यूबर आहेत म्हणजे फेमस पुढे होणार आहे. उभरते सितारे सगळे आहेत. हा क्षण तुम्हाला परत कडे असं दिसणार नाही पुढे. तर त्यामुळे सगळ्यांनी या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी सामील व्हा आणि ह्या सगळ्या चारही यूट्यूबरना लाईक करा, सबस्क्राईब करा, फार महत्त्वाचं, आणि सपोर्ट करा, ही सगळ्यांना विनंती आहे. त्या साईडला शारदा केतकर म्हणून एक चॅनल असणार आहे. या बाजूला इकडे धनेश केतकर म्हणून यांचा पण चॅनल आहे. काय नाव आहे रे ह्याचं? @धनेश केतकर ना, @धनेश केतकर. आणि इकडे आपले हे कोकणी भाऊ म्हणून आहेत. द कोकणी भाऊ म्हणून आहेत. तर आता होळीला सुरुवात झालेली आहे. अरे काय फोद्या ही आमच्याकडची पूर्वापार पद्धत होती आधी. शाखा अजून लावून ठेवा. ते 2-2 काय लावले. तर हा असा छान कार्यक्रम सगळ्यांनी ह्या चारही यूट्यूबरना सपोर्ट करा, सगळ्यांना विनंती आहे. लाईक, सबस्क्राईब आणि सपोर्ट प्लीज, फार महत्त्वाची आवश्यकता आहे. ओला करायला लागतो. आता बघू काय होळीचा आता हे कितवा पिल्लू आहे आपलं? 8वं. होळीचं हे आता 8वं काहीतरी आहे. 7वं काहीतरी आहे. यावर्षी 1 दिवस कमी आहे ना. म्हणजे साधारण आता 2 तारखेला म्हणजे आज 28 आहे ना, म्हणजे 8वं पिल्लू आहे रे. 8वं आणि उद्या 1 तारीख 9 आणि परवा होळी. म्हणजे आज 8, उद्या 9 आणि परवा 10 असं आज 8वी होळी आहे. आमच्या तिथे अशी असते की पहिली, दुसरी, तिसरी असं करत करत अशा 8-10 होळ्या असतात. 10वी होळी सर्वात मोठी असते. आणि गाव आहे माझं तळा रायगड म्हणून. तर इथे आता जवळपास 4-5 यूट्यूबर आहेत. सगळ्यांची नावं मी सांगितले. सगळ्यांना सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती आहे सगळ्यांकडे. आणि या साईडला आता कोकणी भाऊ शूटिंग करत आहेत. त्यांच्या आता कामात व्यस्त आहेत. तसंच त्या बाजूला आपले अजून एक यूट्यूबर आहेत धनेश केतकर म्हणून. त्या साईडला शारदा केतकर म्हणून आहेत.
हे पुढे एक भविष्यातले उभरते सितारे आहेत. अरे फोक आणलाय की नाही? आणलाय. आणि हे ह्याला फोक म्हणतात. म्हणजे साधारण आपण आमच्याकडे आमटी आधी वाजवायचे, आता आमटी आणि फोक असं दोन्ही वाजवायचं एकेकाळी. म्हणजे ते आपल्याला ह्याच्यामध्ये हे विस्तवावर लावल्यानंतर ते जोरात असं जोरात आपटलं की एक फटाक्यासारखा आवाज येतो, बॉम्बसारखा आवाज येतो. त्याला आमटी आणि फोक असं म्हणतात. आम्ही खूप रानावनातून कुठे कुठे फिरायचो रे नंदू? आम्ही रानावनातून फिरायचो. आमटी आणि फोक असं हे जंगलामध्ये आम्ही फिरायचो आणि ते शोधून काढून मग इथे रात्री होळीला वाजवायचं. अशी ही प्रोसेस असायची. आता आमटी नाही सापडत ना. आमटी आमटी नाही हा? पण आता हल्ली बघायला वेळ ती एकदम कडू असते तिथे. हे असं काटेरी ना. काटेरी नसते. काटेरी असते का? हो काटेरी असते बरोबर. इथे आधी होते या साईडला आमटीची झाड. आता नाही मिळत कुठे. नाही आता फोक सापडतील तुम्हाला, पण आमटी फार रेअर तुम्हाला. खाली बसलं की तिकडे गेलो ना हा गोलकरांकडे. ते एक वेगळं एक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे पण सिंपल हे वेगळे पण आहे ह्याच्यामध्ये की ही अशा पद्धतीची एक हे असते पाहण्यासारखं. म्हणजे एक आमटीचं असं एक हे झाड असतं असं. म्हणजे त्याला पानं नसतात बऱ्यापैकी, म्हणजे असं फार कमी असतात. आणि ही जी आहे ही विस्तवावर लावली की त्याला थोडंसं धग पकडल्यावर ती जोरात आपटली की एकदम फटाक्यासारखा त्याचा आवाज येतो. तर याला आमटी फोक म्हणतात. आणि दुसरी गोष्ट एक आमटी म्हणजे एकदम अशी सडपातळ असते, पण त्याची चव एकदम अशी कडूसर असते. तर त्याचाही आवाज एकदम फटाक्यासारखा येतो एकदा ह्याच्यामध्ये हे केलं की. एक वेगळेपणा असते ह्याच्या. तरी ह्या चारही चॅनलला सांगितलेलं त्या आठवणीने लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, हे सगळ्यांना नम्र विनंती आहे. हे बाजूला मंदिर आता तुम्हाला काळोखात नाही दिसणार. ये आपका हमारे पास हो. ये काटे कोणाची आहे? कुठली? बस मोबाईल पण आहे. हो असं. अशी ही होळीची गंमत जम्मत. अरे काका म्हणायचं विनायक काका. गंमत जम्मत. हा बस करा का आता सगळा द एंड करेपर्यंत हे करा. तर उद्या भेटूया. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक येस करा, शेअर येस करा आणि सगळं काही करा.